क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं सूत्रांकडून कळत आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना शिक्षा कायम ठेवलेली आहे, त्यामुळे कोकाटे यांच्या अटकेचे आदेश सुद्धा समोर आलेत। माणिकराव कोकाटे यांचं दिवसभरामध्ये अटक वॉरंट निघेल असं सूत्रांकडून कळतंय। शासकीय कोर्टातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटे यांना 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। प्रथम वर्ग न्यायालयानं दिलेली ही शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे। कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, अटक वॉरंट निघू शकतं दिवसभरात, कधीही ही अटकेची कारवाई सुद्धा आजच होईल का? आणि या प्रकरणासंदर्भात काय सांगता येईल? अजित पवारांची आज ते भेट घेणार होते असं कळत होतं, त्याच्याविषयीही काय सांगाल? सुवर्ण, माणिकराव कोकाटे यांच्या एका सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना यापूर्वी प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000चा दंड जो आहे तो ठोठावलेला होता। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाला अपील करत न्याय मागितलेला होता आणि या शिक्षेतून त्यांना सुटका मिळावी अशा प्रकारची मागणी होती। मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील काल प्रथम न्यायदंडाधिकारी यांचा जो निकाल आहे तो कायम ठेवला, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये अशा प्रकारची ही शिक्षा आणि या सगळ्या शिक्षेच्या कारवाईमुळे धोक्यात येऊ शकतं। आता हे प्रकरण नेमकं काय आहे, तर हे प्रकरण आहे 1995 साली माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तत्कालीन एक मंत्री आहेत नाशिकचे तुकाराम दिघोळे यांनी एक तक्रार केलेली होती। ही तक्रार अशी होती की माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू जे आहेत मुख्यमंत्र्याला 10% कोटा जो असतो मुख्यमंत्र्यांचा, त्या कोट्यामध्ये काही सदनिका ज्या आहेत त्या मिळत असतात आमदारांना, मात्र आमदारांना आणि काही लोकप्रतिनिधींना। ह्या सदनिका घेत असताना त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते जर कमी असेल तर अशा लोकांना टेस्ट होते, त्यांच्याकडे पैसा होता किंवा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्वतःच्या जमिनी होत्या, मात्र असं असताना त्यांनी त्यांचं उत्पन्न कमी दाखवलं आणि आर्थिक दुर्बल घटकातून त्यांनी 10% सदनिका ज्या आहेत त्या 4 फ्लॅट जे आहेत ते नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये मिळवले आणि ही सरकारची फसवणूक अशा प्रकारची तक्रार जी आहे त्या तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केलेली होती। आणि या सगळ्या प्रकरणाची